मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठाणे महापालिका मुख्यालयात संध्याकाळी उशिरा टाकलेल्या धाडीमुळे मोठी खळबळ उडाली आहे। ठाणे महापालिकेचा आज वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच ही धाड टाकण्यात आली। ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या कार्यालयात मुंबई अँटी करप्शन ब्युरोनं ही धाड टाकली। एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून शंकर पाटोळे यांची चौकशी 4 तास उलटून गेल्यानंतरही सुरूच आहे। अभिराज डेव्हलपर्सच्या अभिजित कदम यांच्याकडून घोडबंदर रोड परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यासाठी 25 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती अशी माहिती आहे। त्यापैकी 15 लाख रोख आणि 10 लाख रुपये एका अनोळखी व्यक्तीच्या खात्यात जमा करून ते काम न केल्यानं अखेर अभिजित कदम यांनी मुंबई एसीबीकडे तक्रार केली होती।